दुष्काळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात। पावसाने पाठ फिरवल्यामुळे भयानक परिस्थिती आहे सगळीकडे। शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही, अरे कुठे कुठे तर लोकांना प्यायला पाणी नाहीये। बरेच हात सरसावतात मदतीसाठी त्यांच्या। आताच नाना पाटेकरजी आणि मकरंद अनासपुरेंनी एक आदर्श ठेवला सगळ्यांसमोर शेतकऱ्यांना मदत करून। पण मला एक बोलायचं आहे, ह्या वर्षी पाऊस पडला नाही, केली मदत, करायलाच पाहिजे, त्यात काही गैर नाही। पण असं व्हायला तर नको। पण समजा पुढच्या वर्षी अशी परिस्थिती असली तर काय, त्याच्या पुढच्या वर्षी अशीच जर पावसाने पाठ फिरवली तर काय। अरे किती दिवस अवलंबून राहायचं माझ्या शेतकऱ्यांनी हे बिनभरवशाच्या पावसावर आणि आपल्यासारख्यांच्या मदतीवर। जर पाऊस पडला नाही तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना नको का करायला सरकारने? पाटबंधारे बांधा, जो काही पाऊस पडेल ते पाणी वाहून जाता कामा नये यासाठी शेततळे यासारख्या उपाययोजना आहेत। नदीचे पाणी कॅनलने कसे फिरवता येईल हे बघायला पाहिजे। जास्तीत जास्त शेतामध्ये ठिबक सिंचन कसे करता येईल हे बघा। सरकार स्कीम तर काढतं खूप, पण ते अंमलात येत नाही ही खंत। मी फक्त या सरकार विरुद्धच बोलत नाहीये आणि ते माझं कामही नाहीये। माझं म्हणणं इतकंच आहे की शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून राहायला नको। पूर्णतः म्हणतोय मी, नीट ऐका। आणि आज जे काही शिकलेली लोक आहेत, जे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत, त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा करून घेत सरकारकडून ज्या काही सबसिडी वगैरे मिळतात शेतकऱ्यांना, त्या बऱ्याचशा गरीब शेतकऱ्यांना माहीतच नसतात। त्या त्यांना समजवायला पाहिजेत। आपल्यापैकी बरेचसे जण कृषी अधिकारी वगैरे असतील, त्यांनी जाऊन शेतकऱ्यांना समजावं की बाबा ज्या भागात पाऊस पडत नाही तिथे कोणते पीक घ्यावं, ज्या भागात कमी पाऊस पडतो तिथे काय करावं, ठिबक सिंचन कसा उपयोग करावा, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना समजावल्या तरच त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो। आणि माझी सरकारलाही एक विनंती आहे की आपण डेव्हलपमेंट बरोबरच शेतकऱ्यांकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। कारण उद्या जर आपला शेतकरीच जगला नाही तर आपण काय डेव्हलप केलेल्या बिल्डिंग्स मधल्या विटा खाणार आहोत का? तरी सरकारने विचार करावा की या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा। आणि जो काही निधी आपण दुष्काळग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी देतो, तोच निधी जर पाटबंधारे तसेच ठिबक सिंचनासाठी वापरला तर शेतकऱ्यांना त्याची कायमस्वरूपी मदत होईल आणि त्यांना दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही। आणि माझं बळीराजालाही एक सांगणं आहे की आत्महत्या, खरंच आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का? नाही, कधीच नाही। अरे आपल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले शेतकरी आहात तुम्ही। संकटे येतील खूप, पण संकटावर मात करून जगा आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका। मी पंकज सूर्यवंशी, राहणार कळंबोली, नवी मुंबई, आणि आमची घाटी मराठी युवा संघटना आणि बदलाव फाउंडेशन यांनी सुरुवात केली आहे काम करण्यास। तुम्हीही करा। तुम्हाला जर आमची काही मदत लागली तर संपर्क आहे 9773308001।